हॅलो ऑल, चला तर आज आपण बनवूया गव्हापासून बनलेला खुसखुशीत समोसा। इथे मी काही बटाटे उकडायला ठेवले। आता इथे व्हीट फ्लोअर, रवा, ऑइल, ओवा, सोडा, सॉल्ट टाकून मी गव्हाचे पीठ मळून ठेवणार आहे। याला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया बाजूला। आता इथे समोसाच्या स्टफिंगसाठी लागणारा मसाला बनवूया। धने, जिरा, सौंफ, ओवा याला मी छान भाजून घेतले। आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बघा, आता समोसाची स्टफिंगसाठी आलूची भाजी बनवायची आहे। त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता, लसूण जिऱ्याची पेस्ट, काही मसाले, तिखट, हळद, जिरा पावडर, मीठ, गरम मसाला आणि जो मी बनवला होता तो मसाला आपण ॲड केला आणि इथे बटाट्याची भाजी रेडी केली। गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं, त्याचे छोटे छोटे गोल आकार बनवून घेते आणि समोसाची तयारी सुरू करूया। इथे मी पाणी लावून घेतलं आहे, स्टफिंग निघायला नको बाहेर, म्हणून अशा प्रकारे आपल्याला समोसाचा आकार बनवून घ्यायचा आहे। त्यामध्ये स्टफिंग ॲड करायची आहे आणि प्रॉपरली आपल्याला पूर्णपणे तो बंद करायचा आहे, समोसा कुठून सुद्धा निघायला नको। आणि काटेरी चमच्याने मी याला छान शेप दिला आहे। तर आता तेल गरम करायला ठेवले होते। आता मंद आचेवर आपल्याला समोसा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, छान रेडी झाला आहे।